तर वन्हाळी इथं वैभव वाडकर म्हणून आहेत, ह्यांना आपण ऑल इन वन टॉनिक हे खोडवा आहे, ह्या खोडव्याच्या वेळेला दिलेलं होतं. तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? वैभव पांडुरंग वाडकर. आता हा जो खोडवा आहे किती क्षेत्रामध्ये आहे तुमचं? हे 27 गुंठ आहे. आणि व्हरायटी 10,000. बरं, काय प्रॉब्लेम झाला याला नेमका? शिकाय झालं तर पावसाळ्यात म्हणजे ओलीवर सुटलं तर बरं. त्यामुळे असं हे खोडवं फुटणं आलं. हां ज्यावेळी तुमचं औषध घेतलं, हां एक स्प्रे घेतल्यानंतर खोडवा आता म्हणजे एकदा स्प्रे घेतला आणि लागवडीत चोळून टाकली. बरं. त्यानंतर हे खोडवा असा आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या खोडव्याचा एक प्रॉब्लेम झालेला होता की वल्लीवरती तुटल्यामुळे खोडवं उठत नव्हतं. बऱ्याच प्रकारची औषधं वगैरे मारून बघितलं, खोडवं म्हणावं तसंही उठणं झालेलं. ज्यावेळेला आपलं ऑल इन वन त्या खोडव्यावरती मारल्यानंतर त्याची फुटवा चालू झाला. फुटवा बघू शकताय, त्याची उंची बघू शकताय कशी आहे. आणि हाच नाही तर तुम्ही सगळीकडे प्लॉट बघू शकताय कसा आहे. तर पूर्ण खोडवंही गेलेलं होतं. फक्त आपलं ऑल इन वन हे टॉनिक एकदा यांनी याच्यावरती फवारणी केली, परत खतावरती चोळून टाकलं. त्यानंतर आज हे नाही म्हणतं तर 2-2.5 महिन्याचं खोडवा आहे. त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. रासायनिक खत केवढं लागलं तुम्हाला? रासायनिक 2 बॅगा टाकल्या. किती गुंठ रान आहे? 27 गुंठ. 27 गुंठ रानाला फक्त 2 रासायनिक खताच्या बॅगा आहेत आणि आपलं 1 लिटर त्याच्यावरती चोळून टाकले आणि 1 लिटरची फवारणी, असं 2 लिटर त्याला औषध लागलेलं आहे. तर आपल्या औषधाचा रिझल्ट यांना चांगला आला आहे. पुढच्या शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही? लोकांनी वापरावं, रिझल्ट चांगला आहे. 100% रिझल्ट. तर यांनी आपलं ऑल इन वन टॉनिक वापरून जो रिझल्ट दिला त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभारी आहे.